श्री स्वामी समर्थ. तर आता चालू होत आहे आपला 17 मे 2026 पासून धोंड्याचा महिना, जे की त्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं किंवा अधिक मासही म्हटलं जातं. तर आता ह्या अधिक मासामध्ये आईकडून मुलीला, विवाहित मुलीला सौभाग्यवतीचा मान म्हणून जोडवी केली जातात. तर ही जोडवी कशी घालायची आणि ही जोडवी घालताना ती कोणती चूक आहे, ती चुकूनही कोणी करायची नाही, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जोडवी घालण्याचे फायदे काय आहेत किंवा त्याचा थेट कशाशी संबंध आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर जोडवी ही कशाची पाहिजे, सोन्याची, हिऱ्याची, कसली हवी ते तुम्हाला मी सांगणार आहे. ती कोणती घालायची आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर चला पाहूया आपण अधिक मासात जोडवी बदलताना ही एक चूक कोणती करायची नाही. तर पहा, आपण जी जोडवी घालतो ना, ती जोडवी घालताना आहे ना, आपला अंगठा असतो, त्या अंगठ्याच्या बाजूला जे बोट असतं त्याच्यातच जोडवी घालण्याचं कारण काय आहे, तर आरोग्यविषयक फायदे आहेत त्याच्याबद्दल. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे ती काय आहे. तर बघा, जोडवी घालताना जेव्हा आपण अंगठ्याच्या बाजूच्या बोटात घालतो तेव्हा थेट आपला संबंध गर्भाशयाशी येतो आणि थेट गर्भाशयापासून हृदयाशी असतो. तर या बोटात जोडवी घातल्याने खूप सारे फायदे होतात. तर काय फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगते. तर बघा, नसेवर पडणाऱ्या दाबामुळे जे आपण बोटात घालतो ना, त्या नसेवर दाब पडतो आणि गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा हा सुरळीत राहतो. त्याच्यानंतरला अवयव निरोगी राहतात, जे की मासिक पाळीच्या समस्यासुद्धा कमी होतात या बोटात जोडवी घातल्याने. त्याच्यानंतर हृदयाची गती जी आहे, जी म्हणजे हार्ट रेट आहे, ते नियंत्रित राहण्यासुद्धा मदत होते. नंतरला आपले जे काही हार्मोन्स असंतुलन नियंत्रित, म्हणजे थायरॉइड असेल कोणाला तर ते सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर त्याच्यानंतरला अजून एक जे आहे की जोडवी ही अतिशय थंड हृदय म्हणजे शरीर थंड ठेवण्याचं काम करतं. तर जोडी प्रामुख्याने ना शक्यतो करून चांदीचीच असतात, चांदीचीच घालावी. चांदी का घालावी, तर चांदी ही जमिनीतील ऊर्जा शोषून शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. त्याच्यामुळं आपण जेव्हा जोडी घालतो तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता ही जोडवी शोषून घेत असते. म्हणून चांदीचीच शक्यतो जोडवी तुम्ही घालावी, कसलीही फॅशनची जोडवी घालू नये. आता दुसरं म्हणजे त्याच्यानंतरला की जोडवी घालताना काय चुकी करायची नाही. तर आपल्या पायातील जी जोडवी आहे ते इतर कोणत्याही स्त्रीला द्यायची नाही. कारण का असे मानलं जातं की दुसऱ्या कोणाला जोडी दिल्याने नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. त्याच्यानंतरला जोडवी नेहमी ना दोन्ही पायातच घालावीत, नाहीतर आजकाल फॅशन आहे की एका पायात जोडी घालून फिरायचं, तर ते चुकीचे मानले जाते आणि चुकीचं आहे ते. केवळ एका पायात जोडवी कधीच घालू नये, दोन्ही पायात जोडवी घालायची आहेत. आता तिसरं म्हणजे जोडवी पायाच्या दुसऱ्या बोटातच घालायची आहे, चुकीच्या बोटात घालायची नाही. जोडवी पायाच्या म्हणजे अंगठ्याच्या बाजूच्या बोटातच घालायची आहे. त्याच्यानंतरला जोडवी कोणती असावी ते तुम्हाला सांगितलं. जोडवी ही नेहमी चांदीची असावी. त्यात हे चांदीची का असावी, तर कारण चांदी हे चंद्राचे प्रतीक आहे, म्हणून ही चांदीची जोडवी घातली जातात. चांदी शरीरातील उष्णता कमी करते, म्हणून चांदीची जोडवी घातली जातात. आता जोडी बदलताना जे मेन कारण आहे की जुनी जोडवी कधीही फेकून द्यायची नाही किंवा कसल्याही घाण ठिकाणी टाकून द्यायची नाही आहे. तर तुम्हाला जर दुसरी काही वस्तू बनवायची असेल ना, तर तुम्ही जुनी जोडवी वितळून दुसरा दागिना म्हणजे पैंजण म्हणा, काही म्हणा, तुम्ही बनवू शकता. पण तुमची जी जुनी जोडवी आहे, तुम्ही जेव्हा नवीन जोडवी वाढवता तेव्हा मात्र जुनी जोडवी फेकून न देता तुम्ही त्याचं काहीतरी ते वस्तू बनवू शकता. कारण का जुनी जोडवी ही आपलं ही सौभाग्याचं प्रतीकच असतं, फक्त ते आपण वाढवत असतो अधिक महिन्यामध्ये. म्हणून जुनी जोडवी कधीही फेकून द्यायची नाही. एकतर तुम्ही ती घरात ठेवू शकता चांगल्या ठिकाणी, किंवा तुम्ही ती वितळून त्याचा दुसरा दागिना बनवू शकता. तर आता तुम्हाला कळालं असेल की जोडी बदलताना
अशी ही एक चूक आहे ती तुम्ही कोणीही करायची नाही आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.